काल आलेल्या पॉझिटिव्ह न्यूजमुळे आज आपल्याला मार्केटमध्ये एक पॉझिटिव्ह ट्रेंड पाहायला मिळालेला आहे. परंतु तितका पॉझिटिव्ह ट्रेंड मात्र बँक निफ्टीवरती आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये. उद्या मंथली एक्सपायरी आहे, त्याच्यामुळे प्रश्न हा येतोय की ही बुलसाइडची रॅली कंटिन्यू राहणार की उद्या मार्केटमध्ये एक डाऊन ट्रेंड आपल्याला पाहायला मिळू शकतो. जर का डाऊन ट्रेंड पाहायला मिळाला तर कुठल्या लेवलपासून एक रिव्हर्सल पाहायला मिळू शकतं आणि जर का रॅली कंटिन्यू झाली तर काय उद्याची दिवसाची ब्रेकआउट लेवल असणार आहे आणि कुठल्या लेवल्सपासून आपल्याला वाचायचं आहे, म्हणजे कुठले आपले नो ट्रेड झोन्स असणार आहे, याच्याबद्दल डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. नमस्ते मित्रांनो, मी संतोष निकम, मी एक सेबी रजिस्टर्ड रिसर्च अॅनालिस्ट आहे आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून इन्स्टिट्यूशनल स्टाईल लर्निंग आणि अनालिसिस तुमच्यासोबत शेअर करण्याचा माझा प्रयत्न असतो आणि या व्हिडिओमध्ये देखील माझा असाच प्रयत्न असणार आहे. परंतु स्ट्रक्चर अनालिसिस शिकण्यासाठी किंवा ते जाणून घेण्यासाठी, ते समजून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ मात्र पूर्ण पाहावा लागणार आहे. तुम्ही जर फॉरवर्ड करत पाहिलं तर याच्यातला कुठलाच पार्ट तुम्हाला समजणार नाहीये आणि माझ्या लेवल्स किती पिन पॉईंट पद्धतीने काम करत असतात जे माझे एक्झिस्टिंग व्ह्युअर्स आहेत त्यांनी पाहिलेलं आहे. आज देखील खूप चांगल्या पद्धतीने आपल्या लेवल्सनी जे ते काम केलेलं आहे, परंतु याच्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहावा लागणार आहे आणि लॉजिक सर्व समजून घ्यावे लागणार आहेत. सोबतच लेवल्स देखील तुमच्या चार्टवरती मार्क करावे लागणार आहेत. चला सुरुवात करूयात इथं आपल्या आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, व्हिडिओला आपण सुरुवात करत असतो उद्याच्या माझ्या मार्केट प्रिडिक्शन बद्दल. परंतु उद्याच्या मार्केटला प्रिडिक्ट करण्या अगोदर आज मार्केटमध्ये काय झालं हे जाणून घेणं खूप गरजेचं असतं, त्याच्यामुळे त्याला पहिल्यांदा आपण एकदा अभ्यासूया. तर सर्वप्रथम तर आज मार्केटमध्ये गॅप अप ओपनिंग पाहायला मिळाली. न्यूजमुळे सर्वांनाच वाटलं होतं की मार्केट बुलिश राहणार आहे आणि त्याने तसं सेटअप देखील बनवलेलं होतं. सकाळच्या सत्रामध्ये मार्केट थोडंसं आपल्याला जे आहे ते वरती जाताना पाहायला मिळालेलं होतं. परंतु ज्या वेळेला इथून असं ते वरती जात होतं त्याच वेळेला मी पीई साईडचा व्ह्यू जो आहे तो तुमच्यासोबत शेअर केलेला होता. इथं टॉपलाच आपल्याला चांगला पीई साईडचा मूव्ह पाहायला मिळाला. आता निफ्टी ऑप्शन्स जास्त मूव्ह करत नाहीत, त्यामुळे मी सेन्सेक्स चे ट्रेड्स आहेत ते जास्त प्रेफर करत असतो माझ्या पेड ग्रुपमध्ये आणि इनफॅक्ट आपल्या फ्रीच्या चॅनलवरती सुद्धा मी सेन्सेक्सचाच पीई शेअर केलं होतं तुमच्यासोबत. खूप चांगला मूव्ह पाहायला मिळालेला होता आणि मी हे देखील अपडेट शेअर केलं तर इथं खाली येण्या अगोदरच की 29,300ला फ्युचरने टच केलं की आपल्याला पी साईडच्या ट्रेडमधून एक्झिट घ्यायची आहे आणि सोबतच सी साईडचा व्ह्यू सुद्धा होता. तर पिन पॉईंट या लेवलला जे आहे ते मार्केटने टच केलं आणि एक चांगला मूव्ह पाहायला मिळाला. त्याच्यानंतर मात्र मार्केट साईडवेज जे आहे ते पाहायला मिळालेलं होतं आपल्याला आणि आज जास्त व्हॉल्यूम नसल्या कारणामुळे हे दोन ट्रेड्स नंतर मी देखील कुठलाही ट्रेड जो आहे तो पोस्ट केलेला नव्हता. आता खालून जिथून रिव्हर्सल आलंय पाहण्यासारखी गोष्ट ही आहे की ह्या लेवलपासून एक रेझिस्टन्स क्रिएट होऊन मार्केट पडलेलं पाहायला मिळते. पीई साईडचा ट्रेड तर मी तुमच्यासोबत शेअर केलेला होता आणि ही लेवल सुद्धा ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेली होती. पिन पॉईंट सपोर्ट घेऊन निफ्टीवरती इथून एक चांगला बाउन्स बॅक आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि याच्यामुळेच मी तुम्हाला सांगत असतो की प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो मार्केट गॅप अप ओपन होऊ द्यात किंवा गॅप डाऊन ओपन होऊ द्यात, कॅरी फॉरवर्ड आपल्याला करायचं नाहीये, कारण की मार्केट न्यूज बेस्ड चालू आहे आणि न्यूजला प्रिडिक्ट करून अशी न्यूज येऊ शकते तशी येऊ शकते म्हणून मी कॅरी फॉरवर्ड करतोय. तर याला निश्चितपणे गॅमलिंग असं म्हणलं जाईल, याला ट्रेडिंग म्हणलं जात नाही आणि त्याच्यामुळे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की कॅरी फॉरवर्ड करू नका. सध्या मार्केट कॅरी फॉरवर्ड करण्यासारखं नाहीये आणि असे खूप उन्हाळे पावसाळे जे आहेत ते आम्ही पाहिलेले आहेत आणि त्याच एक्सपिरियन्सवरून मी तुम्हाला सांगतो की सध्या मार्केट कॅरी फॉरवर्ड करण्यासारखं नाहीये. एक दोन दिवस तुम्हाला प्रॉफिट होईल, परंतु गॅप अप आणि गॅप डाऊन्स मध्ये कन्सिस्टन्सी तुम्ही मेंटेन करू शकत नाही. छोटे प्रॉफिट्स येतील परंतु लॉस ज्या वेळेला होईल त्यावेळेला मोठा लॉस होईल, त्यामुळे कॅरी फॉरवर्ड करायचं नाही आणि लेवलला मात्र चार्टवरती मार्क करायचं आहे. कारण की गॅप अप ओपन होऊ द्यात किंवा गॅप डाऊन ओपन होऊ द्यात, जोपर्यंत ह्या लेवलच्या मध्ये ती ट्रेड करते तोपर्यंत याच लेवल सपोर्ट रेजिस्टन्स म्हणून काम करतात आणि त्याचं हे उत्तम उदाहरण आज देखील आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि याला अशाच पद्धतीने जर का फॉलो केलं तर आपण मार्केटमध्ये कन्सिस्टन्सी जी आहे ती मेंटेन करू शकतो. आता तुम्ही पाहिलं असेल की निफ्टीने डे हायच्या वरती क्लोजिंग दिलेली आहे, परंतु बँक निफ्टीने एक रिजेक्शन घेतलं आणि रिजेक्शन घेतल्यानंतर आता इथं निफ्टी सुद्धा पडलेली होती. बँक निफ्टी मात्र रिकव्हरी देऊ शकलेली नाहीये आणि ही एक थोडीशी निगेटिव्ह गोष्ट जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते. इनफॅक्ट आजच्या टॉप लुजर्समध्ये बँक ऑफ इंडिया जे आहे तो बँकेचाच एक स्टॉक आहे, तो देखील आपल्याला निगेटिव्ह मध्ये पाहायला मिळतो. आता त्याचं वेटेज बँक निफ्टीवरती इतकंसं नाहीये. मी फक्त तुमच्यासोबत हे डिस्कस करण्याचा प्रयत्न करतोय इथं की मार्केटमध्ये पॅनिकनेस जी आहे ती अजून देखील कायम आहे. बँक निफ्टी डे हायला क्लोज देऊ शकलेली नाहीये. आपण डेली टाइम फ्रेमची ज्या वेळेला कॅन्डल पाहूयात बँक निफ्टीची त्यावेळेला तुम्हाला त्याचं क्लिअर आयडिया होऊन जाईल. इव्हन बँक निफ्टीतला एक स्टॉक जो आहे तो खूप निगेटिव्ह सुद्धा क्लोजिंग दिलेली आपल्याला इथं पाहायला मिळते. त्याच्यामुळे थोडंसं कन्फ्युजन जे आहे ते मार्केटसाठी आपलं राहणारच आहे. आता डेली टाइम फ्रेमवरती थोडंसं प्रिडिक्शन करण्याचा प्रयत्न करूयात की मार्केट कशा पद्धतीने चालेल. सर्वप्रथम तर तुम्हाला इथे गॅप जो आहे तो पाहायला मिळतोय
जिथे अशा पद्धतीचे गॅप्स तयार होतात तिथे हिडन व्हॉल्यूम जो आहे तो लपलेला असतो आणि आजची आपली जी कॅन्डल पाहायला मिळते ही एक इनडिसिजन कॅन्डल पाहायला मिळते आणि ती बरोबर त्याच क्लोजिंगमध्ये जे ते पाहायला मिळते. त्याच्यामुळे बँक निफ्टी मात्र कुठलंही परफेक्ट इंडिकेशन देत नाहीये बायला जाईल की सेलला जाईल. ठीक आहे. आता ग्लोबल मार्केट्समध्ये जी जर का न्यूज आली पॉझिटिव्ह तर निश्चितपणे त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट जो आहे तो पाहायला मिळू शकतो. परंतु आता हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्याच्या एक 10 मिनिट अगोदरच मी एक न्यूज वाचलेली होती ज्याच्यामध्ये इराणने सांगितलेलं आहे की युएसने जे त्यांचे ॲसेट्स फ्रीज केलेले आहेत ते रिलीज करण्याला नकार दिलेला आहे. आता ही सुद्धा मार्केटसाठी एक निगेटिव्ह न्यूज होऊ शकते. त्याच्यामुळे मार्केट एकदम असं चालू आहे की कधी पॉझिटिव्ह कधी निगेटिव्ह न्यूज काय होईल कधीच सांगता येत नाही. त्याच्यामुळे कॅरी फॉरवर्ड मात्र करायचं नाही. परत एकदा तुम्हाला सांगेल तर याचा हाय लो डेली कॅन्डलचा ज्या साईडला जाईल मार्केट जाण्याची जास्त शक्यता सध्या वाटते आणि हे त्याचं टेक्निकल अनालिसिस झालं. आता इथे एक मॉर्निंग स्टारचा पॅटर्न जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय निफ्टीवरती आणि क्लोजिंग सुद्धा चांगली पाहायला मिळते. तर टेक्निकली जी निफ्टी आहे ती इथं आपल्याला उद्याच्या दिवशी बुलिश पाहायला मिळू शकते. परंतु लेवल जास्त महत्वाचे असतात ज्या वेळेला आपण ट्रेडिंग करतो त्यावेळेला, कारण की प्रिडिक्शनच्या बेसिसवरती ट्रेडिंग करता येत नाही. त्यामुळे लेवल चार्टवरती असणं गरजेचं आहे. या राऊंड अप लेवल नसल्या कारणामुळे लक्षात राहत नाहीत. त्यामुळे देखील ह्या लेवल चार्टवरती असणं गरजेचं आहे. लेवल 4 दोन्ही इंडेक्स सोबतच्या दोन्ही साईडच्या इम्पॉर्टंट रिव्हर्सलच्या लेवल्स असतात त्यामुळे लेवल चार्टवरती असणं गरजेचं आहे. कुठल्याही ब्रेकआउटसाठी 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज व्हायला हवी. पुढची कॅन्डल त्याचा हाय ब्रेक करेल त्याच वेळेला ब्रेकआउट आला असं आपण कन्सिडर करू शकतो. उद्या मंथली एक्सपायरी आहे सर्वच इंडेक्सची, स्टॉक ऑप्शनची, फ्युचरची सर्वच एक्सपायरी आहे. त्याच्यामुळे मार्केट निश्चितपणे थोडंसं प्रीमियम ऍडजस्टमेंटसाठी प्रीमियम डीके करण्याचा प्रयत्न करेल. कुठल्याही युट्यूबच्या चॅनलवरती तुम्हाला ही गोष्ट पाहायला मिळणार नाही. याला नो ट्रेड झोन म्हणतात, कारण की हा ऑप्शन सेलरचा एरिया असतो. इथं जाऊन एक तर मार्केट साईडवेज होऊन जातं किंवा खूप जास्त व्हॉलटाईल होतं. दोन्ही केसेसमध्ये आपला स्टॉप लॉस जाण्याचे जास्त चान्सेस आहेत. त्याच्यामुळे याला स्ट्रिक्टली आपल्याला उद्याच्या दिवशी जे ते फॉलो करायचं आहे, नाहीतर आपले स्टॉप लॉसेस जाण्याची जास्त चान्सेस आहेत. 23,960 ते 24,010चा हा झोन असणार आहे जो उद्या फॉलो करायचा. आता उद्या मार्केट गॅप अप होऊ द्यात, गॅप डाऊन होऊ द्यात, जोपर्यंत या लेवलच्या मध्ये ट्रेड करतं याच लेवल सपोर्ट रेजिस्टन्स म्हणून काम करणार आहेत. याचं उदाहरण सुद्धा मी आजच तुम्हाला ऑलरेडी दाखवलेलं आहे. 23,960च्या खाली निफ्टी वीक राहू शकते. 23,892, 23,787, 23,680 आणि 23,590 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर 24,010च्या वरती निफ्टी बुलिश राहू शकते. 24,078, 24,151, 24,225 आणि 24,317 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. उद्याचं तुमचं काय व्ह्यू असणार आहे मार्केटचा आणि किती पॉईंट्स तुम्ही एक्सपेक्ट करताय उद्या मार्केटमध्ये आणि कोणत्या साईडला कमेंट करून नक्की कळवा. सोबतच जर का उशिराने तुम्ही व्हिडिओ पाहिलात मी रेकॉर्ड केल्यानंतर आणि तुम्हाला जर कुठली न्यूज माहीत झाली तर कमेंट करून नक्की कळवा. आपल्या बाकीचे जे व्ह्युअर्स आहेत त्यांना सुद्धा त्या न्यूजचा फायदा होऊ शकतो. आता बँक निफ्टीची सुद्धा एक्सपायरी आहे तर बँक निफ्टीचा नो ट्रेड झोन फॉलो करावा लागणार आहे. 57,060 ते 57,170चा तो झोन असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला ट्रेड करायचं नाहीये. 57,170च्या वरती बँक निफ्टी बुलिश राहू शकते. 57,293, 57,450, 57,624 आणि 57,809 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर 57,060च्या खाली बँक निफ्टी वीक राहू शकते. 56,953, 56,827, 56,652 आणि 56,409 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टीच्या उद्याच्या माझ्या मॅजिकल लेवल्स डिस्कस केलेले आहेत उद्याच्या माझ्या मार्केट प्रिडिक्शन सोबत. प्रत्येक व्हिडिओमध्ये माझा प्रयत्न असतो इन्स्टिट्यूशनल स्टाईल लर्निंग आणि अनालिसिस तुमच्यासोबत शेअर करण्याचा आणि आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी असाच प्रयत्न केलेला आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे देखील तुम्ही मला लाईव्ह मार्केटच्या अपडेट्ससाठी नक्की फॉलो करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ जर लाईक आणि कमेंट नसेल केलेलं तर नक्की करा. थँक्यू सो मच.